आसक्तिवर्जितम, आसक्तिरहित आहे. आसक्तम सर्ववृच्चैव, आणि तो निर्गुणही आहे आणि तो गुणांचा भुक्ता पण आहे, म्हणजे भरणपोषण करणारा पण आहे. म्हणजे हे सगळं काय दिलं आहे त्यांनी? परस्पर विरोधी गुण जे आहेत ते भगवंतामध्ये आहेत. आता सुरुवात काय झालेली आहे? सुरुवात आपण पाहिलं की परब्रह्म परमात्मा एकला होता, मग त्याला बहु व्हावंसं वाटलं, मग त्यांनी आपल्या शक्तीला निर्माण केलं, म्हणजे प्रकृतीला निर्माण केलं. मग प्रकृतीपासून महत्त्व निर्माण झालं, मग त्या महत्त्वाचं कार्य म्हणजे अहंकार, मग अहंकारापासून 5 महाभूतं निर्माण झाली, मग 5 महाभूतांनंतर मन निर्माण झालं, मग 10 इंद्रिय, मग 10 इंद्रियांचे कार्य म्हणजे 5 विषय. हे सर्व प्रकृतीचे कार्य आहे. परमात्मा प्रकृती आणि त्याच्या कार्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे परमात्मा एकला एक ब्रह्म, त्यांनी हे सगळं निर्माण केलं, पण तो मात्र वेगळाच राहिला. पण तरी तो सगळ्यांना प्रकाशित करणारा आहे, त्याच्याशिवाय काही होत नाही. ते मग सगुण असोत की निर्गुण, साकार असोत की निराकार, नेहमी प्रकृतीच्या पलीकडेच असतात. ते अवतार घेतात तरीही प्रकृतीहून अतीतच असतात. पुढचं जे आहे ते सगुण साकार, म्हणजे जो अवतार घेतो, जो कृष्ण झाला, जो राम झाला, हे सगळे जे दशावतार झाले ते कसे होते? सगुण साकार अवतार होते. आणि जरी ते अवताराला आले तरी परब्रह्म परमात्मा तत्व जे आहे ते वेगळंच आहे. ते अवतारापुरतं फक्त एक अंश त्यांचा खाली आलेला आहे, म्हणजे अवताराच्या वेळी ते प्रकृतीला आपल्या वश करून प्रगट होत असतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे जो स्वतःला गुणांनी लिप्त, गुणांनी बांधलेला समजून जन्मत मरत होता, तो बद्ध जीवच जर परमात्म्याला प्राप्त झाल्यावर गुणातीत म्हटला जातो, तर मग परमात्मा गुणांनी बद्ध कसे होऊ शकतील? परमात्मा हा गुणांच्या अतीतच आहे. कारण बद्ध जीवसुद्धा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान मिळवतो आणि तो गुणांच्या अतीत होऊ शकतो, तर मग परमात्मा गुणांमध्ये बांधलेला नाहीच आहे, तो पण गुणांच्या अतीतच आहे आणि नेहमी गुणातीत आहेत. ते प्राकृत इंद्रियांनी रहित आहेत आणि संसारी जीवाप्रमाणे हात, पाय, डोळे, मुख, कान इत्यादी इंद्रियांनी युक्त नाहीत. म्हणजे आपल्याला असं वाटेल की मागच्या श्लोकामध्ये असं सांगितलं ना, आता असं सांगतात, तर ते कसं आहे? निर्गुण निराकार रूप सांगितलं, सगुण निराकार रूप सांगितलं, आणि आता सांगतात की ते जरी इंद्रियांनी, प्रत्येक इंद्रिय त्यांना नाही आहे, तरीसुद्धा त्या त्या विषयाला ग्रहण करण्यास संपूर्णपणे समर्थ आहेत. जसे ते कानांनी रहित असूनही भक्ताची हाक ऐकतात, पाहिली आपण गोष्ट. त्वचेने रहित असूनही भक्ताला आलिंगन देतात. डोळ्यांनी रहित असूनही प्राणीमात्रांना निरंतर पाहत असतात. रसनेने रहित असूनही भक्तांनी दाखवलेल्या नैवेद्याचा भोग घेतात इत्यादी. अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांनी रहित असूनही परमात्मा शब्द, स्पर्श इत्यादी विषयांना ग्रहण करतात. तसेच ते वाणीने रहित असूनही आपल्या आवडत्या भक्ताबरोबर बोलतात. आता कलावती आई नेहमी कृष्णाशी बोलायच्या म्हणे. अशा अनेक संतांचं आहे. आपले गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आम्ही वाचतोय, तर ते सुद्धा प्रत्येक गोष्ट रामाला सांगून करायचे, आणि एवढा विश्वास होता त्यांचा की माझा श्रीराम सर्व काही करील. इतकी उदाहरणं आहेत की जवळ एक कवडीही नसताना अनेकांना भोजन घातलं त्यांनी. राम पाहून घेईल, रामाची इच्छा असेल तर सगळं होईल. आणि खरोखरच वेळेवर कोणीतरी यायचं, मदत करायचं, आणि भराभर. एक तर त्यांनी असं सांगितलं की बायका पुरुष त्यांना नमस्काराला येतात, आणि त्या दिवशी त्यांच्याच शिष्याने त्यांना कफनी आणून दिलेली असते घालायला. त्या कफनीचा खिसा मोकळा असतो, काही नसतं त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या मनात येतं की हे पुरुष, या बायका मला नमस्कार करून जातात, तर त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. तर ते पुरुषांना आशीर्वाद देतात, आणि बायका जेव्हा नमस्कार करतात तेव्हा खिशामध्ये हात घालतात. खिशामधून एक खण निघतो म्हणे, कापड, ब्लाऊज पीस, तो खण त्या बाईला देतात. असं प्रत्येक बाईला तो खण ते देतात, खिशात हात घालून खण काढतात, देतात. आणि मग शेवटची बाई निघून जाते, तोपर्यंत त्यांचा खिसा पूर्णपणे मोकळा, तो मोकळाच असतो, काहीच नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितलं की श्रीराम सतत त्यांचं म्हणणं ऐकत असतो, त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांनी स्वतःसाठी हे मागितलेलं नाही आहे ना.
आपला गोंधळ इथेच होतो की आपण रामाकडे मागतो ते स्वतःसाठी मागतो आणि हे मागतात ते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी मागतात, दुसऱ्यांचं भलं होण्यासाठी मागतात आणि त्या ठिकाणी मात्र मग भगवंत मदत करत असतो, भगवंत प्रगट होत असतो. पायरहित असूनही भक्ताची हाक ऐकताच धावत येतो. ती नाही का गोष्ट, गरुडावर धावून येतो तो, म्हणजे गरुडावर बसायचं पण विसरून जातो, आपला शेलाही विसरतो आणि असं यांनी प्रल्हादानी हाक मारल्या धावत येतो. किंवा तो गजेंद्र मोक्षाची कथा आहे, गजेंद्राने हाक मारल्याबरोबर कसा धावत येतो. हातांनी रहित असूनही भक्तांनी दिलेल्या उपहाराला ग्रहण करतो. म्हणजे याप्रमाणे कर्मेंद्रियानी रहित असूनही परमात्मा कर्मेंद्रियाचे सर्व कार्य करतो. हेच इंद्रियांनी रहित असून भगवंताचे इंद्रियांच्या विषयांना प्रकाशित करणे आहे. काय श्लोक होता? सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियांनी विवर्जित आहे पण तरीसुद्धा सर्व इंद्रिय त्याच्याकडे आहेत. असक्तम सर्व भृत्यैव, म्हणजे भगवंताचे सर्व प्राण्यांविषयी आपलेपणा प्रेम आहे परंतु कोणत्याही प्राण्यात ते आसक्त नाहीत. आपण संसारी लोक कसे असतो? आसक्त असतो. आणि ते कसे आहेत? असक्त आहेत. म्हणजे आसक्ती म्हणजे निष्कामपणा त्यांच्याकडे आहे. आणि आसक्ती नसतानाही ते ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत संपूर्ण प्राण्यांचे पालनपोषण करतात. जसे माता पित्या आपल्या बालकाचे पालनपोषण करतात त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भगवान प्राण्यांचे पालनपोषण करतात. कोणता प्राणी कुठे आहे, कोणत्या प्राण्याला आता कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे, कोण संकटात आहे, हे सगळं भगवंत बघत असतात. आणि ते आणि परत ते सगळीकडे असतात. म्हणजे तो कुठे पृथ्वीवर असो, समुद्रात असो, आकाशात असो, कुठेही त्रैलोक्यात तो जरी असला तरीसुद्धा त्याच्या भरणपोषणाची जबाबदारी भगवंत स्वतः पार पाडतात असं त्यांनी सांगितलं आहे. किती छान आहे. असक्तम सर्व भृत्यैव निर्गुणम गुणभोक्तृच. हा जो परमात्मा आहे हा गुणांनी रहित आहे, संपूर्ण गुणांचा भोक्ता आहे. गुणांचा भोक्ता आहे पण गुणांनी रहित आहे. म्हणजे असे परस्पर विरोधी गुण त्याच्याकडे आहेत. ज्याप्रमाणे माता पिता बालकाच्या सर्व क्रियांना पाहून प्रसन्न होत असतात त्याचप्रमाणे परमात्मा भक्ताकडून झालेल्या सर्व क्रियांना पाहून प्रसन्न होतात. अर्थात भक्त लोक ज्या काही क्रिया करत असतात त्या सर्व क्रियांचे भोक्ता भगवान स्वतः बनतात. किती छान आहे. त्याच्या पुढचा श्लोक आहे 15वा. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात तविज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्. म्हणजे हा जो परमात्मा आहे हा कुठे असतो, कसा असतो? तर संपूर्ण प्राण्यांच्या आतही आहे, बाहेरही आहे. चर अचर प्राण्यांच्या रूपात तेच आहेत, तसे दुरात दूर आणि जवळात जवळ तेच आहेत. अतिशय सूक्ष्म आहे आणि जाणून घेण्याचा विषय नाही. जाणून घेण्याच्या पलीकडचाच आहे हा परमात्मा जो आहे तो. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च. म्हणजे त्यांनी 12व्या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत, हा 15वा आहे. तर ह्या 6 श्लोकांमध्ये हे जे ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 15वा हा जो श्लोक आहे हा त्याचं काय सांगितलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचं सार याच्यात सांगितलेलं आहे की ज्ञेय वस्तू कशी आहे, परमात्मा कसा आहे. तर संपूर्ण प्राण्यांच्या आत आहे, बाहेर आहे, चर अचर प्राण्यांच्या रूपात तोच आहे, दुरात दूर आहे, जवळात जवळ आहे, अत्यंत सूक्ष्म आहे आणि जाणून घेण्याचा विषय नाही. मग त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे बर्फाचं, की बर्फापासून तयार झालेलं एखादं भांडं आहे, बर्फापासूनच तयार झालेलं भांडं आहे आणि ते जे आहे भांडं ते समुद्रामध्ये टाकलं तर काय होईल? त्या भांड्याच्या बाहेरही पाणी आहे, आतही पाणी आहे आणि ते भांडं स्वतःच बर्फाचं आहे ना, त्यामुळे ते स्वतःही पाणीच आहे. तसं संपूर्ण चर अचर प्राण्यांच्या बाहेरही परमात्मा आहे, आतही परमात्मा आहे आणि ते स्वतःही परमात्मा स्वरूपच आहे. म्हणजे आपण पण आपल्याला ती जाणीव नाही आहे, अजून अनुभूती नाही आहे. म्हणजे तात्पर्य जसे भांड्यात पाण्याशिवाय दुसरे काहीही नाही, अर्थात सर्व काही पाणीच पाणी आहे,
तसेच संसारात परमात्म्याशिवाय दुसरे कोणतेही तत्व नाही, अर्थात सर्व काही परमात्माच परमात्मा आहेत. याच विषयाला भगवंतांनी महात्म्याच्या दृष्टीने वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, की तो महात्मा दुर्लभ असतो म्हणे, की जो हे सर्व जाणतो की वासुदेवच सगळीकडे आहे. वासुदेवच सर्वमिती. सदसच्चाहम अर्जुन, अर्जुनाला सांगितलं होतं ना की सदसच्चाहम म्हणून म्हटलेलं आहे. आता दूरस्थं चांतिकेच तत्, कोणत्याही वस्तूचे दूर आणि जवळ असणे 3 दृष्टीने म्हटले जाते. देशकृत, कालकृत आणि वस्तुकृत. परमात्मा 3ही दृष्टीने दुरात दूर आहे आणि जवळात जवळ आहे. जसे दुरात दूर देशातही तेच परमात्मा आहेत, जवळात जवळ देशातही तेच परमात्मा आहेत. आता ह्याचं त्यांनी विवेचन दिलं आहे बघा, की पृथ्वीपासून दूर काय आहे? पाणी आहे. पाण्यापासून दूर तेज आहे. तेजापासून दूर वायू. वायूपासून दूर आकाश. आकाशापासून दूर महत्त्व. महत्त्वापासून दूर प्रकृती आणि प्रकृतीपासून दूर परमात्मा. अशा रीतीने तो दुरात दूर आहे आणि दुराती दूर असूनही तो परमात्मा व्यापक रूपाने सर्वात आहे. जरी एवढा दूर असला तरी तो आपल्या सर्वांमध्ये आहे, कारण परमात्मा सर्वांचे कारण आहे आणि कारण सर्व कार्यात राहत असते. आणि जवळात जवळ कसं आहे? तर प्रकृतीपेक्षा जवळ स्थूल शरीर, आपलं हे स्थूल शरीर आपल्याला दिसतं. त्या स्थूल शरीरापेक्षा जवळ सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याच्यापेक्षा जवळ कारण शरीर. त्याच्यापेक्षा जवळ अहम. अहमपेक्षा जवळ परमात्मा. अशा प्रकारे जवळात जवळ परमात्मा आहे. परमात्मा जितके जवळ आहे तितके जवळ दुसरे कोणीही नाही. आपण नाही का त्या माकडाची गोष्ट, की माकडीनीची, की माकडीन पाण्यामध्ये बुडत असते. आधी ती आपल्या बाळाला सांभाळते, अगदी खांद्यावर घेते, डोक्यावर घेते, आणि मग नंतर जेव्हा स्वतः बुडायला लागते तेव्हा काय करते? स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे स्वतःवरच माणसाचं जेवढं प्रेम आहे, स्वतःतला जो आत्मा आहे तो अतिशय जवळचा आहे. तो अतिशय त्याच्यावर प्रेम आहे म्हणून इतरांवर प्रेम आहे, असं आहे ते. दूरस्थं चांतिकेच तत्, अगदी प्रथम ते परमात्माच होता आणि शेवटीही परमात्माच राहतो. सर्व वस्तूंच्या पूर्वीही परमात्मा होता आणि वस्तूंच्या शेवटीही तोच परमात्मा राहील. वस्तूंच्या रूपातही तोच परमात्मा विद्यमान आहे. ज्यात, बाहेर आणि त्याच्यात. म्हणजे बर्फाचं भांडं लक्षात ठेवलं तर छान कळतं, की बर्फाच्या भांड्यामध्ये पाणी आहे. बर्फाचं भांडं स्वतः पाणीच आहे, त्याच्या आत पाणी आहे, त्याच्या बाहेर पाणी आहे. तसं परमात्मा आपल्या आतही आहे, बाहेरही आहे, आणि आपण स्वतःही परमात्मा रूपच आहोत. आणि सूक्ष्मत्वादत विज्ञेयम म्हणजे काय, की अतिशय सूक्ष्म आहे आणि जाणून घेण्याचा विषय नाही आहे. आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण काय करतोय? फक्त वरवरचं आहे सगळं. आपल्याला गीता समजली, आपण गीता वाचली, आपण गीतेचा अर्थ समजावून घेतला. आता गीतेचा अर्थ न समजावून घेता सुद्धा अनेक साधू संत झालेले आहेत जे परमात्म्याला जाणत होते. पण आपला एक हा प्रयत्न आहे की गीता समजून घ्यायची, म्हणजे तरी आपल्याला परमात्मा कळेल. पण त्यांनी असं सांगितलं की हे कसं आहे, विज्ञेय असं तत्व आहे, म्हणजे जाणू शकत नाही आपण याला, इंद्रियांनी जाणू शकत नाही. हे महत्त्वाचं आहे की परमात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने इंद्रिय आणि अंतःकरणाचे विषय नाहीत. जाणू शकतो पण इंद्रियांच्याद्वारे नाही जाणू शकत. अर्थात ते परमात्मा त्यांच्या पकडीत येत नाहीत. मग कसं जाणायचं ह्याला? तर मग परमात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादीद्वारा जाणण्यात येत नाहीत, कारण ते ह्यांच्या पलीकडचे आहेत. आता त्याच्यासाठी उदाहरण काय दिलं, की जीवाच्या अज्ञानामुळे ते परमात्मा जाणण्यात येत नाहीत. आपण अज्ञानी आहोत, त्यामुळे आपण त्याला जाणू शकत नाही. मग ही ज्ञानाची सगळी लक्षणं सांगितली त्यांनी, अमानित्व, अदंभित्व, अहिंसा. ती जर आपण अंगी बाणवली तर मग आपण परमात्म्याला जाणण्यायोग्य होऊ आणि जाणू शकू.
जसे म्हणे एखाद्या ठिकाणी समजा श्रीमद भगवद्गीता असा शब्द लिहिलेला आहे, तर जो अशिक्षित असेल त्याला काय फक्त त्या काळ्या रेघा दिसतील, त्याला काही तो शब्द वाचता येणार नाही. जो सुशिक्षित आहे त्याला ते वाचता येईल, श्रीमद भगवद्गीता असं त्याला वाचता येईल. आणि जो संस्कृत शिकलेला आहे त्याला ते त्याच्यातली शब्दांची फोड, त्याच्यातले शब्द, त्या कुठल्या धातूपासून बनलेला आहे ते सगळं त्याला कळेल. आणि ज्यांनी गीतेचं मनन केलेलं आहे, ज्यांनी गीतेचा सखोल अभ्यास केलेला आहे, त्याला मग ते श्रीमद भगवद्गीता असं वाचल्याबरोबर, तो शब्द वाचल्याबरोबर त्याला सगळं आठवेल की गीता कोणी कोणाला सांगितली, त्याच्यामध्ये काय आहे, श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा कसा संवाद आहे, आणि ते सगळं त्याला आठवेल. म्हणजे तसं ज्या मनुष्यांना परमात्मा तत्वाचे ज्ञान नाही त्यांना परमात्मा दिसत नाही आणि त्यांच्या जाणण्यात येत नाही, ते जाणूच शकत नाही त्याला. परंतु